नमस्कार. भाषणाचं चिंतन कसं करावं? चिंतन करणे म्हणजे काय? आणि काय होतं भाषणाचं चिंतन केल्यानं? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि असे वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळी भाषणासंदर्भात, वक्तृत्व कलेसंदर्भात माहिती आपल्या या सुशन नाईकवाडी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला देत आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. कारण त्यांच्यासुद्धा वक्तृत्वात बदल झाला पाहिजे. चला आपण माहितीकडे येऊया. भाषणाचं चिंतन म्हणजे काय? आता बऱ्याच वेळेला चिंतन, चिंता, चिता यामधलाच फरक काही लोकांना माहित नाही. आता मी चिंतन कसं करावं याची माहिती तर देणारच आहे. पण तत्पूर्वी चिंतन म्हणजे काय, चिंता म्हणजे काय आणि चिता म्हणजे काय याची थोडी विस्तृत माहिती देतो आणि मग आपल्या चिंतन या विषयाकडे येतो. म्हणजे तुम्हालाही चांगलं स्पष्टीकरण त्याचं मिळेल. चिता माणसाला एकदाच संपून टाकते. आपण म्हणतो चिता रचली, चिता संपून टाकते एकदाच. चिंतन, चिता, चिंता आणि चिंतन. चिता एकदा संपून टाकते. चिंता हळूहळू माणसाला संपून टाकते. आपण म्हणतो ना चिंता करतोय खूप. चिंता करणे म्हणजे काळजी करणे. प्रचंड काळजी असणे, मनात चिंता असणे. तसं काळजीपेक्षाही पुढचा शब्द आहे चिंता. कारण काळजीला भीती चिटकलेली नाही. चिंता या शब्दाला भीती चिटकलेली आहे. चिंता म्हणजे भीती आहे त्याच्या मनात, प्रचंड भीती आहे. चिंता एकदा संपवते आणि भीतीपोटी, चिंतेपोटी माणूस हळूहळू संपतो आणि चिंतनानं माणूस परिपूर्ण होतो. पहा, चिंता एकदाच संपवते, चिंता हळूहळू संपवते माणसाला, खूप वाईट असते. आणि चिंतन हे माणसाच्या प्रगतीसाठी चांगलं असतं. आणि म्हणून आपण ऐकलं असेल की या पक्षाची चिंतन बैठक आहे. मग चिंतन म्हणजे काय बरं? व्याख्याते लोक, कीर्तनकार लोक करतात ते चिंतन. चिंतन देवाचं केलं जातं ते चिंतन. म्हणजे चिंतन कळलंय का आता? चिंतनाचा अर्थ त्याचाच विचार करणे जे आपल्याला हवं आहे, जे आपल्याला मिळवायचं आहे त्याचा विचार करणे. विचार करताना जे काही, आता उदाहरणार्थ भाषणाचं चिंतन कसं करायचं, वेगवेगळे विषय आहेत ना. मग उदाहरणार्थ आपण भाषण घेऊ. भाषणाचं चिंतन कसं करायचंय? तुमच्या मनात जर भाषणाची भीती असेल तर चिंता जास्त करताय तुम्ही, चिंतन नाही करत आहे. आणि म्हणून चिंतन केलं पाहिजे. चिंतन जर केलं तर चिंता कमी कराल तुम्ही. म्हणजे चिंतन जेवढं तगडं असेल तेवढी चिंता कमी वाटेल तुम्हाला, काळजी कमी वाटेल तुम्हाला, भीती कमी वाटेल तुम्हाला. म्हणजे चिंतन हे चिंता करण्याच्या अगोदर जर केलं तर चिंता तुम्हाला वाटणार नाही, फारशी काही भीती वाटणार नाही. आणि म्हणून चिंतन केलं पाहिजे. बरं, चिंतन करणे म्हणजे काय करणे? तर तुम्हाला ज्या भाषणाचा विचार तुम्ही करताय त्याचा सारासार विचार करून काय केल्यानं काय होईल, माझं भाषण चांगलं कसं होईल, कुठले मुद्दे मी भाषणात वापरले पाहिजेत, कुठल्या चारोळ्या मी भाषणात वापरल्या पाहिजेत, मी भाषणाची सुरुवात कशी केली पाहिजे, अशी सुरुवात केली तर काय होईल, तशी सुरुवात केली तर काय होईल, अमुक सुरुवात केली तर काय होईल, तमुक सुरुवात केली तर काय होईल, याचं सर्व विवेचन करणे, याचा समग्र विचार करणे. संबंधित भाषणाचा, जे कुठलं तुमचं भाषण असेल त्या भाषणाचा परिपूर्ण विचार करणे, त्याचे परिणाम काय होतील त्याचा विचार करणे, काय बोललं तर काय परिणाम होतील त्याचा विचार करणे, काय बोलणं योग्य आहे, काय बोलणं अयोग्य आहे याचा विचार करणे. म्हणजेच संपूर्ण भाषणाचा सविस्तर विचार करणे म्हणजे चिंतन. मग भाषणाचं चिंतन आधी केलं पाहिजे. तुम्ही भाषणाचं चिंतनच करत नाहीत आणि म्हणून तुमच्या मनामध्ये सातत्यानं चिंता वाटते की माझं भाषण व्यासपीठावर कसं होईल, मी ज्या स्टेजवर प्रेझेंट करणार आहे मी स्वतःला, ते कसं असेल याची चिंता तुमच्या मनात आहे. आणि चिंता दूर करायची असेल तर तुमच्या मनात अगोदर चिंतन असलं पाहिजे. जेवढं चिंतन तगडं असेल तेवढं भाषण तगडं असेल. चिंतन आणि मनन तसे दोन भाग झाले. मी फक्त चिंतन या विषयावर आता बोललो आहे. मनन हा विषय मी परवाच्या दिवशी युट्यूबला संध्याकाळी 7 वाजता टाकणार आहे. हो,
मी असे वेगवेगळे विषय ज्याला भाषणात प्रगती करायची, तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असाल, सामाजिक क्षेत्रात काम करत असाल आणि लोकांमध्ये तुमचा प्रभाव पडला पाहिजे असं जर तुम्हाला बोलायचं असेल, लोकांमध्ये तुमचं भाषण उठून दिसलं पाहिजे, लोकांमध्ये तुमच्या भाषणाची छाप पडली पाहिजे आणि तुमचं भाषण हे अभ्यासू वाटलं पाहिजे, परिपूर्ण वाटलं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमचे व्हिडिओ तुम्हाला महत्वाचे आहेत. आमचं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण सुद्धा असतं. येणारं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण 3, 4, 5 तारखेला लोणावळ्यामध्ये अतिशय सुंदर अशा चांगल्या रिसॉर्टला आम्ही घेतो आहोत आणि त्यानंतर लगेच 10, 11, 12 तारखेला बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात हॉटेल भक्तिशक्ती या ठिकाणी असणार आहे. हे स्वतः माझ्याच हॉटेलला असणार आहे आणि म्हणून कुठलंही प्रशिक्षण करायचं असेल किंवा वक्तृत्वाची साधना कशी करावी घर बसल्या, त्यावर माझे 2 भाग आहेत. ग्रंथ भाग 1 आणि ग्रंथ 2 भाग, असे भाग 1 आणि भाग 2 असे 2 वक्तृत्वाची साधना नावाचे 2 फार मोठे ग्रंथ आहेत. ते ग्रंथ सुद्धा तुमच्याकडे असावेत आणि तुमच्या वक्तृत्वात बदल व्हावा यासाठी आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण करा किंवा ऑनलाईन सुद्धा माझं प्रशिक्षण आहे. माझ्या दिलेल्या ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधून, डिस्क्रिप्शन मध्ये माझे नंबर आहेत, त्या ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही चौकशी करू शकता. भाषण कला प्रशिक्षणाची अर्थातच भाषण कलेच्या ट्रेनिंगची बुकिंग करू शकता. थांबूया आणि पुढचा विषय घेऊन येऊया. भाषणाचं मनन कसं करायचं हा पुढच्या व्हिडिओमध्ये आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.